ती छोटीशी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। जे ट्रिक ती वापरली तर नक्कीच समोरच्या टोकाला स्क्वीज करायचं आणि अजून इन्सर्ट करायचं आहे। त्याला आम्ही म्हणतो 100, 99, 98, 97, 96। जसं की मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस माइंड डायव्हर्शन टेक्निक आहे, तर ते असतात प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन। या कारणामुळे ती मानसिक पण आहे, शारीरिक पण आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं। की अशी कोणती ट्रिक आहे जिथं आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी वापरू शकतो। जे पार्टनर असते ती पण तिला ऑर्गॅझम मिळण्यासाठी धडपड करणार आणि ती नक्कीच स्वतःला आपल्या एरियामध्ये रक्तपुरवठा असतो, ताठरता असते आणि त्याच्यामुळे काय होतं। नमस्कार मित्रांनो, सगळ्यात जास्त माझ्याकडे जर पेशंट येत असतील तर ते असतात प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन। या कारणामुळे कारण की शीघ्रपतन एक अशी समस्या आहे ती मानसिक पण आहे, शारीरिक पण आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं। आणि जर तुम्हाला खरोखर जर शीघ्रपतनाची समस्या असेल तर फक्त आणि फक्त एक ट्रिक तुम्हाला सांगेल की एक पोझिशन तुम्हाला सांगेल की जर ती पोझिशन चेंज करून तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये नक्कीच तुमचा टायमिंग वाढवण्यासाठी त्या ट्रिकची मदत घेऊ शकता। तर मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे किंवा सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट होऊ शकेल। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की अशी कोणती ट्रिक आहे जिथं आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी वापरू शकतो। असंख्य पेशंट येतात प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी, त्यासाठी आम्ही त्यांना बऱ्याच ट्रिक सांगतो। जसं की मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस माइंड डायव्हर्शन टेक्निक आहे की जेव्हा केव्हा तुम्ही इंटरकोर्स करसाल तेव्हा तुमच्या स्ट्रोकला 100, 99, 98, 97, 96 असं मोजा, म्हणजे आपलं माइंड थोडं डायव्हर्ट होईल। आपलं माइंड त्या म्हणजे पर्टिक्युलर क्रियेवर राहणार नाही आणि त्याच्यामुळं माइंड डायव्हर्ट झाल्यामुळं डेफिनेटली आपला 2 ते 3 मिनटं टाईम वाढण्यासाठी या ट्रिकची पण आपण मदत घेऊ शकतो। दुसरी गोष्ट आहे स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक, जे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता आपलं पडणार आहे तर आपण इंद्रिय बाहेर काढायचं, समोरच्या टोकाला स्क्वीज करायचं आणि सेन्सेशन परत गेल्यानंतर अजून इन्सर्ट करायचं। अजून आपल्याला फील वाटतं की आपलं इजॅक्युलेशन होणार आहे तर आपण बाहेर काढायचं, समोरच्या टोकाला स्क्वीज करायचं आणि अजून इन्सर्ट करायचं आहे। त्याला आम्ही म्हणतो स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक। ही पण टेक्निक खूप छान आहे। ही पण तुम्हाला 2-3 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच तुम्हाला बदल दिसून येतात। आणि तिसरी गोष्ट आज मी जे सांगणार आहे एक ट्रिक सांगणार आहे। जे ट्रिक ती वापरली तर नक्कीच तुमचा जो टायमिंग आहे तो पण वाढेल आणि तुमचं इजॅक्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला जे ऑर्गॅझम मिळेल त्याच प्रमाणात ऑर्गॅझम मिळण्यासाठी धडपड करणार आणि ती नक्कीच स्वतःला नक्कीच सॅटिस्फॅक्शन करण्याचा प्रयत्न करेल। आणि त्यासाठी आहे वुमेन ऑन टॉप पोझिशन। आता नेमकं काय असतं की गुरुत्वाकर्षण मुळे जर आपलं इंद्रिय जर खाली असलं तर वीर्य लवकर गळतं आणि जर आपलं इंद्रिय जर वर असेल तर आपलं गुरुत्वाकर्षणाद्वारा म्हणजे ग्रॅव्हिटीमुळं हे वीर्य लवकर बाहेर निघणार। तर पुरुषांनी खाली झोपायला पाहिजे, स्त्रियांनी त्याच्या वर बसायला पाहिजे आणि त्याच्यानंतर फक्त स्त्रियांनी स्ट्रोकिंग करायला पाहिजे। तर जर आपलं इजॅक्युलेशन झालं तरी काही वेळा 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्या एरियामध्ये रक्तपुरवठा असतो, ताठरता असते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं इजॅक्युलेशन झाल्यानंतर पण ती स्वतः स्ट्रोकिंग करणार, अजून 2 ते 3 मिनटं स्ट्रोकिंग करून तिला पण सॅटिस्फॅक्शन करून नक्कीच ती घेणार। तर याच्यामुळे काय होतं की दोघांना एकाच वेळेला आणि प्रॉपर दोघांना प्रत्येक समागमात नक्कीच तृप्ती मिळणार, सॅटिस्फॅक्शन मिळणार आणि दोघांना पण ऑर्गॅझम मिळण्यासाठी फक्त आणि फक्त फिमेल ऑन टॉप पोझिशन याचा तुम्ही नक्कीच मदत घ्या। आणि खरोखर हे तुम्ही जर 1-2 महिने जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमच्या पार्टनरला पण थ्रिल वाटेल, तिला पण तिचा इंटरेस्ट जागृत होईल आणि तिची पण एन्व्हायरमेंट चांगली राहणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण चांगलं फील होणार। तर मित्रांनो, अशाच छोट्या मोठ्या ट्रिकसाठी नक्कीच माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।